पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरातलं एक मोठं आणि प्रसिद्ध कॉलेज. सकाळचे 9 वाजले की त्या कॉलेजच्या गेट समोर विद्यार्थ्यांची गर्दी उसळायची. कुणी हसत खेळत मित्रांना भेटायचं, कुणी घाईघाईत क्लासला धाव घ्यायचं, तर कुणी कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बसून आयुष्याच्या स्वप्नांबद्दल गप्पा मारायचं. त्या गर्दीतच एक साधी, शांत आणि निरागस मुलगी दररोज कॉलेजमध्ये यायची. तिचं नाव होतं कृतिका. कृतिका दिसायला खूप सुंदर नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता आणि साधेपणा होता. डोळ्यात निरागसपणा होता आणि मनात खूप स्वप्न होती. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी होती. तिच्या आयुष्यात एकच व्यक्ती जवळची होती, ती म्हणजे तिची आई. वडील लहानपणीच गेले होते, त्यामुळे आईनेच कष्ट करून तिला मोठं केलं होतं. आई दिवसभर लोकांच्या घरी काम करायची आणि संध्याकाळी दमून भागून घरी यायची, पण तरीही मुलीच्या शिक्षणासाठी ती कधीच थांबली नाही. कृतिका हे सगळं जवळून पाहत मोठी झाली होती, म्हणूनच तिच्या स्वभावात एक वेगळाच समजूतदारपणा आला होता. कॉलेजमध्ये इतर मुली जशा फॅशन, पार्टी आणि मौज मजेत गुंतलेल्या असायच्या, तसं कृतिका कधीच नव्हती. ती अगदी साधं राहायची, अभ्यास करायची आणि आपलं आयुष्य चांगलं बनवायचं इतकंच तिचं स्वप्न होतं. पण त्या कॉलेजमध्ये तिच्या आयुष्यात 2 माणसं अशी होती ज्यांनी तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं: गौरव आणि शरद. गौरव आणि शरद हे कॉलेजमधले खूप प्रसिद्ध मुलं होते. दोघंही श्रीमंत घरातले. दोघांचेही वडील मोठे उद्योगपती, त्यामुळे पैशांची, गाडीची, स्टेटसची कधीच कमतरता नव्हती. पण तरीही त्यांची मैत्री खूप घट्ट होती. लहानपणापासूनच दोघं एकत्र वाढले होते. शाळा, कॉलेज, पार्टी, ट्रिप सगळं काही एकत्र. लोक म्हणायचे गौरव आणि शरद म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पण स्वभाव मात्र दोघांचे खूप वेगळे होते. गौरव शांत, विचार करणारा, प्रॅक्टिकल मुलगा होता. कोणताही निर्णय घेण्याआधी तो खूप विचार करायचा. त्याला आयुष्याबद्दल खूप स्पष्ट मत होती. तो फक्त आजचा नाही तर उद्याचा विचारही करायचा. दुसरीकडे शरद पूर्णपणे वेगळा होता. त्याला आयुष्य म्हणजे आजचा दिवस वाटायचा. उद्या काय होईल याचा विचार तो कधीच करत नसे. त्याला मज्जा, पार्टी, रोमांस याचंच आकर्षण जास्त होतं. पण तरीही दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की एकमेकांसाठी ते काहीही करायला तयार असायचे. एक दिवस कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बसलेले असताना शरदने अचानकच गौरवला विचारलं, अरे, ती मुलगी पाहिलीस का तू? रोज सकाळी लायब्ररीत बसलेली असते. गौरवने सहज वळून पाहिलं आणि त्याची नजर जिथे थांबली ती होती कृतिका. साध्या निळ्या पांढऱ्या ड्रेसमध्ये, केस हलकेसे बांधलेले आणि हातात पुस्तक. ती पूर्णपणे आपल्या अभ्यासात गुंतलेली होती. त्या क्षणी गौरव काही क्षण शांत झाला. का कोण जाणे, पण त्या साध्या मुलीकडे पाहताना त्याच्या मनात एक वेगळंच काहीतरी घडलं. त्याने कधीही तसं अनुभवलं नव्हतं, पण तो काही बोलला नाही. शरद मात्र हसत म्हणाला, मला ती खूप आवडते रे, खूप वेगळी आहे इथल्या मुलींहून. गौरवनं हलकसं हसत उत्तर दिलं, हो, वेगळी तर आहे. त्या दिवसांपासून त्यांच्या नजरा नकळत कृतिकाकडे वळायला लागल्या. सुरुवातीला फक्त ओळख झाली, मग हळूहळू कॅन्टीन मध्ये गप्पा सुरू झाल्या. अभ्यासाच्या नोट्स शेअर होऊ लागल्या आणि काही दिवसातच तिघांची एक छोटीशी मैत्री तयार झाली. कृतिकासाठी ही मैत्री खूप खास होती, कारण कॉलेजमध्ये आधी तिचे फारसे मित्रमैत्रिणी नव्हते. पण गौरव आणि शरद दोघेही तिच्याशी खूप आपुलकीने बोलायचे. त्यांनी तिला कधीच कमीपणा वाटू दिला नाही. कधी कधी ते तिला कॉलेजमधून घरी सोडायलाही जायचे. तिच्या आईशीही ते आदराने बोलायचे. त्यामुळे कृतिकाच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला. दिवस जात होते आणि त्या मैत्रीचं नातं अधिकच घट्ट होत होतं. पण त्या तिघांच्या नात्यात एक गोष्ट अशी होती जी फक्त गौरवच्या मनात दडलेली होती. कृतिका त्याला खूप आवडू लागली होती. तिचं साधेपण, तिची समजूतदारपणा, तिच्या डोळ्यांतली शांतता सगळंच त्याला आकर्षित करत होतं. पण गौरवने कधीच ते तिच्यासमोर व्यक्त केलं नाही, कारण त्याला एक गोष्ट खूप स्पष्ट दिसत होती. मित्र शरदचं लक्षही कृतिकाकडेच होतं. शरद तिच्याशी जास्त बोलायचा, तिच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करायचा आणि त्याच्या डोळ्यांत तिच्याबद्दलचा उत्साह स्पष्टपणे त्याला दिसायचा. गौरवला आपल्या मित्राचा स्वभाव माहिती होता. शरद जेव्हा एखाद्या गोष्टीत मनापासून गुंततो तेव्हा तो ती गोष्ट पूर्णपणे मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळेच गौरव शांत राहिला. त्याने आपल्या भावना मनातच दडवून ठेवल्या. कधी कधी कृतिका हसत बोलताना पाहून त्याच्या मनात अनेक प्रश्न यायचे. जर मी आधी सांगितलं असतं तर? पण पुढच्या क्षणी तो स्वतःलाच थांबवायचा, कारण त्याच्यासाठी मैत्री खूप मोठी होती. दिवस पुढे सरकत होते आणि एके दिवशी कॉलेजच्या गार्डनमध्ये संध्याकाळी कृतिका एकटीच बसलेली होती. हलका वारा वाहत होता, सूर्य मावळत होता. त्या शांत क्षणी शरद तिच्या समोर आला. त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी घाई, थोडीशी उत्सुकता दिसत होती. काही क्षण तो काही बोललाच नाही. मग अचानक म्हणाला, कृतिका, मला तुला काही सांगायचं आहे.
कृतिका थोडी आश्चर्यचकित झाली. काय? शरदनं खोल श्वास घेतला आणि म्हणाला, मला तू खूप आवडतेस आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. त्या शब्दांनी कृतिका काही क्षण पूर्णपणे शांत झाली. तिला अपेक्षा नव्हती की शरद इतक्या सरळपणे असं बोलेल. तिच्या मनात अनेक विचार आले. शरद श्रीमंत होता, मोकळ्या स्वभावाचा होता, पण त्यानं तिच्याशी नेहमीच प्रामाणिकपणे वागलं होतं. त्याच्या नजरेत खरं प्रेम दिसत होतं. काही क्षणांनी तिनं शांतपणे विचारलं, तुला खरंच असं वाटतं? शरदने लगेच उत्तर दिलं, हो, आणि मी तुझ्यासोबत आयुष्य घालवू इच्छितो. त्या क्षणी कृतिकाच्या डोळ्यात हलकंसं स्मित उमटलं. तिनं हळूच मान डोलावली आणि म्हणाली, जर तुला माझ्यासोबत आयुष्य जगायचं असेल तर माझा होकार आहे. त्या एका उत्तराने शरदच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. त्याने लगेच तिचा हात हलकासा पकडला. त्या दिवसापासून त्यांचं नातं एका नवीन टप्प्यात प्रवेशलं. मैत्रीचं नातं आता प्रेमात बदललं होतं. पण त्या संध्याकाळी थोड्या अंतरावर उभं राहून हे सगळं पाहणारा एक माणूस शांतपणे मागे वळून चालत होता. तो होता गौरव. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं, पण त्या हसण्यात कुठेतरी खोलवर दडलेली वेदना होती. कारण त्या क्षणी त्याला एक गोष्ट स्पष्ट कळली होती. त्यानं जिला मनापासून आपलं मानलं होतं ती आता त्याच्या सर्वात जवळच्या मित्राची होणार होती. कॉलेजमधल्या त्या संध्याकाळी झालेल्या एका निर्णयाने कृतिका आणि शरदच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली होती. त्यांच्या नात्याला आता प्रेमाचं नाव मिळालं होतं. सुरुवातीचे काही महिने खूप आनंदात गेले. कॉलेजमधील मित्रमैत्रिणींच्या गप्पा, एकत्र कॅन्टीनमध्ये बसणं, कधी अचानक फिरायला जाणं, सगळं काही खूप सुंदर चाललं होतं. कृतिका आधी जशी शांत आणि साधी होती तशीच होती, पण आता तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसत होतं. कारण तिच्या आयुष्यात आता कोणीतरी होतं जो तिच्यावर प्रेम करत होता. शरद देखील तिच्यासाठी खूप गोष्टी करायचा. कधी तिला गिफ्ट द्यायचा, कधी अचानक कॉलेज सुटल्यानंतर तिला आईस्क्रीम खायला घेऊन जायचा. कृतिकाला हे सगळं नवीन होतं, पण ती त्या सगळ्यात हळूहळू रमू लागली होती. पण आयुष्य कधीच फक्त आनंदाने भरलेलं नसतं. काही वळणं अशी असतात जी अचानक सगळं काही बदलून टाकतात. एक दिवस संध्याकाळी कृतिका कॉलेजमधून घरी परतली तर घरात एक विचित्र शांतता होती. आई नेहमीप्रमाणे दरवाजा उघडून हसत स्वागत करत नव्हती. कृतिका घाबरली. ती पटकन घरात धावली. आई बेडवर पडलेली होती. तिचा श्वास खूप जड झाला होता. कृतिकाने घाबरून तिला हलवलं. आई, काय झालं तुला? पण आई काही बोलू शकत नव्हती. त्या रात्री तिला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली, पण काही तासांतच त्यांनी जे सांगितलं ते ऐकून कृतिकाच्या आयुष्याचा पाया हलला. आईला गंभीर आजार होता आणि तो इतका वाढला होता की डॉक्टर काहीच करू शकत नव्हते. काही दिवसातच कृतिकाच्या आयुष्यातील एकमेव आधार तिच्यापासून कायमचा दूर निघून गेला. आईच्या निधनाने कृतिका पूर्णपणे तुटून गेली. जिच्यासाठी ती जगत होती, जिच्यासाठी ती मेहनत करत होती, तीच आई अचानक नाहीशी झाली होती. घरातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक कोपरा तिला आईची आठवण करून देत होता. रात्री ती एकटी बसून रडायची. आई, मला एकटी सोडून का गेलीस? हा प्रश्न तिच्या मनातून जातच नव्हता. त्या कठीण काळात तिच्या आयुष्यात एकच माणूस सतत तिच्या सोबत उभा होता, तो म्हणजे शरद. तो रोज तिच्याकडे जायचा, तिला धीर द्यायचा. एक दिवस तिला खूप रडताना पाहून त्यानं तिचे हात हातात घेतले आणि शांतपणे म्हणाला, कृतिका, तू एकटी नाहीस, मी आहे तुझ्यासोबत आणि आयुष्यभर तुझ्यासोबत राहणार आहे. तुला कधीच सोडणार नाही. त्या शब्दांनी कृतिकाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण त्या अश्रूंमध्ये थोडासा दिलासाही होता. काही महिन्यांनी शरदनं एक मोठा निर्णय घेतला. त्याने कृतिकाला लग्नाची मागणी घातली. आपण लग्न करूया आणि एकत्र आयुष्य सुरू करूया, तो म्हणाला. कृतिकासाठी हा निर्णय सोपा नव्हता. आई गेल्यानंतर ती खूप असुरक्षित झाली होती, पण शरदच्या डोळ्यात तिला विश्वास दिसत होता. शेवटी तिनं होकार दिला. थोड्याच दिवसात साध्या पद्धतीनं त्यांचं लग्न झालं. कृतिकाच्या आयुष्यात आता एक नवीन घर, नवीन नातं आणि नवीन जबाबदाऱ्या आल्या. शरद तिला आपल्या मोठ्या आणि आलिशान घरात घेऊन आला. ते घर कृतिकासाठी पूर्णपणे वेगळ्याच जगासारखं होतं. मोठा बंगला, महागड्या गाड्या, नोकर चाकर, हे सगळं तिच्यासाठी खूप नवीन होतं. पण शरदनं तिला नेहमीच सांगितलं, हे सगळं आता तुझंच आहे. मित्र गौरव देखील त्या लग्नात उपस्थित होता. त्यानं मित्राच्या आनंदात मनापासून भाग घेतला. शरदच्या खांद्यावर हात ठेवून तो हसतच म्हणाला, मित्रा, तिला नेहमी खुश ठेव, ती खूप चांगली मुलगी आहे. शरदने हसत मान हलवली. कृतिकाकडे पाहून गौरवने हलकसं स्मित केलं, पण त्या स्मितामागे कितीतरी भावना दडलेल्या होत्या. त्याने आपल्या मनातल्या सगळ्या भावना आधीच दडवून टाकल्या होत्या. त्याच्यासाठी आता महत्वाचं होतं ते म्हणजे मित्राचा आनंद. लग्नानंतर कृतिका आणि शरदचा संसार सुरू झाला. सुरुवातीला सगळं खूप छान चाललं होतं. शरद कधी तिला शहरात फिरायला घेऊन जायचा, कधी शॉपिंग करायला. कृतिका अजूनही तशीच साधी आणि सरळ मुलगी होती. तिला साधे कपडे, साधं आयुष्य जगायला आवडायचं. पण शरदचा स्वभाव वेगळा होता. तो नेहमी तिला म्हणायचा, कृतिका, तू इतकी सुंदर आहेस, पण तू अजूनही खूप साधी राहतेस. साडीमध्येच का राहतेस? थोडं मॉडर्न राहा, मॉडेल सारखी दिस. सुरुवातीला कृतिका थोडी संकोचली, पण शरदचा आग्रह वाढत गेला. शेवटी तिनं त्याचं ऐकायला सुरुवात केली.
हळूहळू तिच्या कपड्यांमध्ये राहणीमानात बदल होऊ लागला. शरद तिला नवीन कपडे आणून द्यायचा, पार्टींना घेऊन जायचा. कृतिका या नवीन जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होती, कारण तिच्यासाठी शरदचा आनंद महत्वाचा होता. या सगळ्या काळात गौरवच्या आयुष्यातही खूप बदल झाले होते. कॉलेज संपल्यानंतर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. काही वर्षातच तो खूप मोठा आणि अजून जास्त श्रीमंत झाला होता. शहरात त्याचं नाव मोठ्या उद्योजकांमध्ये घेतलं जाऊ लागलं होतं. पण एक गोष्ट मात्र तशीच राहिली होती, त्याने अजूनही लग्न केलं नव्हतं. लोक अनेकदा विचारायचे, गौरव तू अजून लग्न का करत नाहीस? पण तो फक्त हसून विषय बदलायचा. त्याचं आयुष्य बाहेरून खूप यशस्वी दिसत होतं, पण आत कुठेतरी एक रिकामी जागा अजूनही होती. गौरव आणि शरदची मैत्री अजूनही कायम होती. ते दोघे अधूनमधून भेटायचे, बिझनेस आणि आयुष्याबद्दल गप्पा मारायचे. पण त्या भेटींमध्ये एक गोष्ट कृतिकाला नेहमीच जाणवायची, गौरव तिच्याशी फारसं बोलत नसे. तो नमस्कार करायचा, हलकासा स्मित करायचा आणि मग शांत राहायचा. आधीसारखं मोकळेपणाने बोलणं, हसणं काहीच उरलं नव्हतं. कृतिकाला हे समजत नव्हतं, मी काही चूक केली आहे का हा प्रश्न तिच्या मनात अनेकदा यायचा, पण तिला त्याचं उत्तर कधीच मिळालं नाही. गौरव तिच्याशी जणू जाणीवपूर्वक अंतर ठेवत होता. असं करत करत दिवस, महिने आणि वर्ष सरत गेली. लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली होती. बाहेरून पाहिलं तर शरद आणि कृतिकाचं आयुष्य खूप सुंदर दिसत होतं. मोठं घर, पैसा, अडका, गाडी, आराम सगळं काही होतं. पण प्रत्येक नात्यात काही न बोललेले बदल हळूहळू घडत असतात, जे सुरुवातीला कुणाच्याच लक्षात येत नाहीत. कृतिका अजूनही तशीच होती, साधी, सरळ आणि मनाने प्रामाणिक. लग्न झाल्यापासून ती पूर्णपणे आपल्या संसारात रमली होती. सकाळी उठून देवाची पूजा करणं, घराची काळजी घेणं, शरदसाठी स्वतःहून सगळ्या गोष्टी करणं. तिच्यासाठी नवरा म्हणजेच तिचं संपूर्ण जग होतं. ती खऱ्या अर्थाने एक प्रतिव्रता स्त्री म्हणून जगत होती. शरदवर तिचं मनापासून प्रेम होतं आणि त्याला आनंदी ठेवणं हेच तिचं ध्येय होतं. पण शरदचा स्वभाव तसा नव्हता. सुरुवातीला त्याला कृतिकाचं साधेपण आवडत होतं, पण काळ जसा जसा पुढे गेला तसतसा तो बदलू लागला. त्याला वाटू लागलं की कृतिका अजूनही खूप साधी राहते आहे. त्यानं तिला अनेकदा सांगितलं होतं, थोडं मॉडर्न राहा, साडीतच का राहतेस, थोडं वेगळं जग बघ. कृतिका त्याचा ऐकण्याचा प्रयत्न करायची, पण तिच्या स्वभावातला साधेपणा पूर्णपणे बदलणं तिच्यासाठी शक्य नव्हतं. तिच्यासाठी संसार, प्रेम आणि विश्वास हेच महत्वाचं होतं. अशाच काळात कृतिकाच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती आली, मानसी. एका कार्यक्रमात त्यांची ओळख झाली होती. सुरुवातीला फक्त ओळख होती, पण हळूहळू त्यांची मैत्री खूप जवळची झाली. कृतिकासाठी मानसी म्हणजेच आता एक जिवलग मैत्रीण झाली होती. कृतिका तिच्याशी आपल्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी शेअर करायची. आनंद असो किंवा चिंता, ती सगळंच मानसीला सांगायची. कृतिकाला वाटायचं की या मोठ्या शहरात तिला एक खरी मैत्रीण मिळाली आहे. पण मानसी कृतिकापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. तिचं व्यक्तिमत्व खूप आकर्षक होतं. ती मॉडेलिंगच्या दुनियेत काम करत होती. तिचा राहणीमान, कपडे, बोलण्याची पद्धत सगळंच खूप मॉडर्न होतं. ती नेहमीच स्टायलिश कपडे घालायची, आत्मविश्वासाने बोलायची आणि प्रत्येक ठिकाणी लोकांचं लक्ष तिच्याकडे वेधून घ्यायची. कृतिका तिच्याकडे थोड्या आश्चर्याने पाहायची, कारण तिच्यासाठी ते जग पूर्णपणे वेगळं होतं. पण तरीही दोघींची मैत्री घट्ट होत गेली. मानसी आता अनेकदा कृतिकाच्या घरी येऊ लागली. कधी दुपारी गप्पा मारायला, कधी शॉपिंगला जायला प्लॅन करायला. शरद सुद्धा तिला आदराने वागवायचा. सुरुवातीला तो फक्त कृतिकाची मैत्रीण म्हणून तिच्याशी बोलायचा, पण हळूहळू त्याच्या लक्षात एक गोष्ट येऊ लागली. मानसीचं व्यक्तिमत्व खूप आकर्षक होतं. तिचं बोलणं, तिचं हसणं, तिचा आत्मविश्वास या सगळ्यांमुळे तो नकळत तिच्याकडे खेचला जाऊ लागला. कधी कधी शरदच्या मनात एक तुलना सुरू व्हायची. एकीकडे त्याची बायको कृतिका, जी अजूनही साध्या साडीत, गळ्यात मंगळसूत्र घालून शांतपणे संसारात रमलेली होती, आणि दुसरीकडे मानसी, जी प्रत्येक वेळी नवीन स्टाईलमध्ये, आत्मविश्वासाने आणि ग्लॅमरने भरलेली दिसायची. हळूहळू शरदच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. त्याला वाटू लागलं की कृतिका खूपच साधी आहे. तिचं तेच ते वागणं, तेच कपडे, याचा त्याला कंटाळा येऊ लागला. मानसी मात्र खूप हुशार होती. तिला लोकांच्या नजरा ओळखता येत होत्या. शरद तिच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतोय हे तिला लवकरच समजलं. सुरुवातीला ती फक्त सहज हसायची, हलक्या गप्पा मारायची, पण हळूहळू तीही त्याला थोडं जास्त महत्त्व द्यायला लागली. शरद मोठ्या घराचा श्रीमंत आणि प्रभावी माणूस होता. त्याची जीवनशैली आणि संपत्ती पाहून मानसीच्या मनातही काहीतरी वेगळं तयार होऊ लागलं. असं करत करत काही महिने गेले आणि एक दिवस त्यांच्या नात्यानं एक वेगळंच वळण घेतलं. शरद आणि मानसी एकमेकांच्या खूप जवळ आले. सुरुवातीला फक्त गप्पा, नंतर भेटी आणि मग त्या भेटी हळूहळू गुपित बनू लागल्या. शरदच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली होती आणि त्या काळातच त्यांचं आणि मानसीचं एक गुप्त नातं सुरू झालं होतं. हे सगळं लपून छपून चालू होतं. घरात कृतिका असताना सगळं अगदी सामान्य दिसायचं. मानसी कृतिकाशी नेहमीप्रमाणेच मैत्रिणीसारखी वागायची, पण कृतिकाच्या नजरेआड शरद आणि मानसी एक वेगळंच नातं जगत होते. कृतिका मात्र अजूनही त्या सगळ्यांपासून पूर्णपणे अनभिन्न होती.
तिच्या मनात मानसीबद्दल पूर्ण विश्वास होता आणि शरदवर तिचं निस्वार्थ प्रेम होतं. त्यामुळे तिला कधीच संशय आला नाही. दिवस पुढे सरकत होते. शरद आणि मानसीचं गुप्त नातं अधिकच घट्ट होत चाललं होतं. भेटी वाढत होत्या, फोन कॉल्स वाढत होते, पण हे सगळं इतकं काळजीपूर्वक लपवलं जात होतं की कृतिकाला काहीच जाणवत नव्हतं. असं करत करत काळ पुढे गेला. लग्नाला जवळजवळ 5 वर्ष पूर्ण झाली होती. बाहेरून पाहिलं तर कृतिका आणि शरदचं आयुष्य अजूनही सुखी दिसत होतं. मोठं घर, ऐश्वर्य, आराम आणि एक शांत संसार. पण त्या घराच्या भिंतींमध्ये एक गुपित दिवसेंदिवस वाढत होतं. कृतिका अजूनही आपल्या संसारात तितक्याच प्रेमाने गुंतलेली होती. तिच्यासाठी शरदच तिचं सर्वस्व होता. त्याच्या प्रत्येक आवडीची काळजी घेणं, त्याच्यासाठी स्वयंपाक करणं, त्याच्या थकलेल्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करणं. तिचं आयुष्य याच गोष्टींमध्ये रमलेलं होतं. त्या रात्रीही सगळं अगदी नेहमीसारखंच होतं. रात्री उशिरा दोघं झोपले होते. घरात पूर्ण शांतता होती. बाहेर फक्त वाऱ्याचा हलका आवाज ऐकू येत होता. पण अचानक मध्यरात्री कृतिकाला जाग आली. तिला असं वाटलं जणू काहीतरी बरोबर नाही. तिनं डोळे उघडले आणि हात पुढे करून शरदला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पण बेडच्या त्या बाजूला कोणीच नव्हतं. कृतिका थोडी गोंधळली. शरद, तिने हलक्या आवाजात हाक मारली, पण कुठूनच उत्तर आलं नाही. ती उठून बसली. घरात इतक्या रात्री तो कुठे गेला असेल? कधी कधी तो फोनवर बोलायला बाहेर जायचा, पण आज घरात एक विचित्र शांतता होती. कृतिका हळूहळू बेडवरून खाली उतरली आणि खोली बाहेर आली. ती हॉलमध्ये आली. तिथे कोणीच नव्हतं. किचनमध्ये पाहिलं, तिथेही काहीच हालचाल नव्हती. घरातील सगळे दिवे बंद होते. तिच्या मनात आता थोडी अस्वस्थता वाढू लागली. इतक्या रात्री तो कुठे गेला असेल हा प्रश्न तिच्या मनात घुमू लागला. इतक्यात वरच्या मजल्याकडून हलकासा आवाज तिच्या कानावर पडला. तो आवाज ऐकून कृतिका थबकली. वरच्या मजल्यावर एक रूम होती जी क्वचितच वापरली जायची. त्या दिशेनं लक्ष देताच तिला अस्पष्ट आवाज ऐकू येऊ लागले. जणू 2 लोक हळू आवाजात बोलत होते. कृतिकाच्या कपाळावर आठ्या पडल्या. इतक्या रात्री घरात कोणाशी बोलतोय? तिच्या मनात प्रश्न उभे राहिले. ती हळूहळू जिन्याकडे चालू लागली. प्रत्येक पाऊल टाकताना तिच्या मनात अस्वस्थता वाढत होती. जिन्याच्या पायऱ्या चढताना तिला आवाज अजून स्पष्ट ऐकू येऊ लागले. आता तिला स्पष्टपणे कळलं की तिथे 2 लोक होते आणि त्यापैकी एक आवाज शरदचा होता, पण दुसरा आवाज तो एका मुलीचा होता. कृतिकाचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती सावधपणे त्या खोलीच्या दरवाजाजवळ पोहोचली. दरवाजा पूर्ण बंद नव्हता, थोडासा उघडा होता. आतून प्रकाश बाहेर येत होता. कृतिकाने थोडंसं पुढे वाकून आत पाहिलं आणि पुढच्याच क्षणी तिच्या पायाखालची जमीन सरकली. समोर शरद होता आणि त्याच्यासमोर एक मुलगी. ती मुलगी दुसरी कुणी नव्हती, तिचीच जवळची मैत्रीण मानसी होती. कृतिकाचे डोळे मोठे झाले. तिच्या चेहऱ्यावर अविश्वास उमटला. मानसी! तिच्या मनात एकच शब्द घुमला. ती स्तब्ध उभी राहिली. तिचं शरीर जणू गोठून गेलं होतं. तेवढाच मानसीचा आवाज पुन्हा ऐकू आला. शरद, तुझ्या बायकोला जाग येईल. आपण नंतर भेटूया हॉटेलवर. कृतिकाचं हृदय जोरात धडधडू लागलं. पण पुढच्याच क्षणी शरदचा आवाज आला, शांत आणि निर्धास्त. नाही, आत्ताच जे करायचं ते करू. ती झोपली असेल, तू काळजी करू नकोस. हे शब्द कृतिकाच्या कानावर पडले आणि तिच्या आत काहीतरी तुटलं. क्षणभर तिला वाटलं जणू तिचं संपूर्ण आयुष्य तिच्या समोर कोसळत आहे. ज्यावर तिनं सर्वस्वानं प्रेम केलं, ज्यावर विश्वास ठेवला, तोच नवरा आणि तिचीच जिवलग मैत्रीण, दोघंही तिच्या पाठीमागे असं काहीतरी करत होते. कृतिकाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मला धोका दिला, ती मनातच पुटपुटली. तिचं डोकं फिरायला लागलं. तिच्या कानात आवाज घुमू लागले. तिच्या डोळ्यांसमोर सगळं धुसर होत चाललं होतं. ती मागे सरकू लागली, पण त्या क्षणीच तिचा हात तोल गेला आणि अचानक ती जिन्याच्या पायरीवरून घसरली. क्षणभरात तिचं शरीर खाली कोसळलं. धाडकन आवाज झाला. ती थेट खाली पडली आणि तिचं डोकं जोरात जमिनीवर आपटलं. त्या धडकेचा आवाज संपूर्ण घरात घुमला. वरच्या खोलीत असलेले शरद आणि मानसी सुद्धा घाबरले. काय आवाज झाला? मानसी घाबरून म्हणाली. शरद धावत दरवाजा बाहेर आला आणि त्यानं जिन्याकडे पाहिलं. खाली जमिनीवर कृतिका पडलेली होती. तिच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. शरदच्या चेहऱ्यावर आता भीती पसरली. कृतिका! तो जोरातच ओरडला. तो लगेच खाली धावत गेला. कृतिकाला उचललं. ती पूर्ण बेशुद्ध होती. तिचं शरीर निश्चल होतं. त्या क्षणीत शरदला समजलं नव्हतं की काय करावं. त्यानं घाईघाईनं तिला कारमध्ये बसवलं आणि थेट हॉस्पिटलकडे गाडी चालवली. रात्र अजूनही काळी होती. रस्ते जवळजवळ रिकामे होते. काही वेळातच ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरांनी लगेचच कृतिकाला इमर्जन्सी रूममध्ये नेलं. तपासणी सुरू झाली. शरद बाहेर उभा होता, घामाने ओला झालेला, चेहऱ्यावर भीती आणि तणाव. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. डोक्याला जोराचा मार लागला आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत, डॉक्टर म्हणाले. हॉस्पिटलच्या त्या थंडगार कॉरिडॉरमध्ये शरद शांत उभा होता. डॉक्टरांनी नुकतंच सांगितलं होतं की कृतिकाच्या डोक्याला जबर मार लागला आहे आणि त्या धक्क्यामुळे तिची मेमरी गेली आहे. काही काळ तिला तिचं आयुष्य, नातेसंबंध, ओळखी काहीच आठवणार नाही. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकताना शरदच्या चेहऱ्यावर काळजीचं नाटक होतं, पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू झालं होतं. क्षणभरातच त्याच्या डोक्यात एक विचित्र विचार चमकून गेला. जर तिला काहीच आठवत नसेल तर मी जे सांगीन तेच तिच्यासाठी खरं असेल.
त्या विचाराने त्याच्या मनात एक धोकादायक प्लॅन तयार होऊ लागला. थोड्या वेळाने नर्सने सांगितलं की कृतिकाला शुद्ध आली आहे. शरद लगेचच आत गेला. कृतिका बेडवर पडली होती. तिच्या डोक्याला पट्टी बांधलेली होती. डोळ्यांत अजूनही गोंधळ होता. तिनं हळूहळू शरदकडे पाहिलं. तुम्ही कोण? ती शांतपणे म्हणाली. त्या प्रश्नाने शरदच्या चेहऱ्यावर एक क्षण वेगळंच हास्य उमटलं, पण लगेचच त्याने ते लपवलं. तेवढ्यातच बाजूला उभा असलेला गौरव पुढे आला. मित्र म्हणून तोही हॉस्पिटलमध्ये आला होता. कृतिकाने पुन्हा प्रश्न विचारला. तुम्ही माझा नवरा आहात का? हा प्रश्न ऐकून काही सेकंद शरद शांत राहिला. मग त्याने हळू आवाजातच उत्तर दिलं. नाही, मी तुझा नवरा नाही. कृतिका काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. शरद पुढे म्हणाला. तुझा नवरा तो आहे. त्याने बाजूला उभ्या असलेल्या गौरवकडे बोट दाखवलं. गौरव क्षणभर थबकला. त्याला अपेक्षाच नव्हती की शरद असं काही बोलेल, पण शरद पुढे बोलत राहिला. हा गौरव तुझा नवरा आहे आणि मी फक्त तुमचा मित्र आहे. कृतिकाच्या चेहऱ्यावर अजूनही गोंधळ होता. मग तिनं हलक्या आवाजातच विचारलं. मग तुमची बायको? शरदनं क्षणभर थांबून तिला उत्तर दिलं. माझी बायको मानसी आहे. त्या शब्दांनी जणू वातावरणच बदललं. गौरवच्या मनात धक्काच बसला होता, पण कृतिकाच्या चेहऱ्यावर मात्र एक विचित्रच शांतता पसरली होती. कदाचित तिची मेमरी खरोखरच गेली होती, किंवा कदाचित ती फक्त शांतपणे सगळं काही डोळ्यांनी पाहत होती. काही तासांनी डॉक्टरांनी कृतिकाला डिस्चार्ज दिला. शरदने आधीच गौरवला बाजूला घेऊन सगळा प्लॅन सांगितला होता. गौरव काही दिवसांसाठी तू तिचा नवरा बनून राहा, शरद त्याला म्हणाला. गौरव त्यावर संतापला. तू वेडा झाला आहेस का शरद? ती तुझी बायको आहे. शरदने थंडपणे उत्तर दिलं. मला तिचा कंटाळा आला आहे आता. गौरव अविश्वासाने त्याच्याकडे पाहत राहिला. शरद पुढे म्हणाला. ती नुसती बहिणाबाईंसारखं राहते. नेहमी तीच साडी, तेच मंगळसूत्र, तेच साधंसुद्धा आयुष्य. मला आता ते सगळं नको आहे. मला मानसी आवडते. गौरवने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. शरद, हे चुकीचं आहे. ती तुझ्यावर खूप प्रेम करते. पण शरद ऐकायला तयारच नव्हता. जेव्हा तिची मेमरी परत येईल तेव्हा आपण सगळं सांगू तिला. तोपर्यंत तू तिची काळजी घे. माझ्यासाठी एवढं कर. गौरव बराच वेळ शांत उभा राहिला. तो मित्र म्हणून शरदला ओळखत होता, पण आज त्याला त्याचा हा चेहरा पूर्णपणे अनोळखी वाटत होता. शेवटी परिस्थिती पाहून गौरवने अनिश्चितने होकार दिला. काही वेळातच कृतिका हॉस्पिटलमधून बाहेर आली. तिच्या डोळ्यांत अजूनही गोंधळ होता. गौरवने तिला आपल्या कारमध्ये बसवलं आणि तिला आपल्या घरी घेऊन गेला. आणि दुसरीकडे शरद मानसीसोबत आपल्या घरी परतला. ज्या घरात कधी कृतिका संसार करत होती त्या घरात आता मानसी येणार होती. सगळं काही इतकं पटकन बदललं होतं. पण एक गोष्ट शरदला माहीतच नव्हती. त्याने आणि गौरवने केलेलं सगळं बोलणं कृतिकाने ऐकलं होतं. हॉस्पिटलच्या खोलीत पडून असताना ती शांत होती, पण तिचे कान सगळं काही ऐकत होते. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य. तिला पुन्हा एकदा धक्काच बसला होता. ज्याला तिनं आयुष्यभर देवासारखं मानलं होतं, तोच नवरा आज तिच्यापासून सुटण्यासाठी इतकं मोठं नाटक करत होता. तिच्यात स्वतःच्या मैत्रिणीसोबत राहण्यासाठी. तो स्वतःच्या बायकोला आपल्या मित्राकडे सोपवत होता. कृतिकाच्या डोळ्यांत शांत अश्रू जमा झाले. तिच्या मनात एकच प्रश्न सारखा घुमत होता. मी ज्याच्यावर इतकं प्रेम केलं तो माणूस खरंच इतका बदलला आहे का? हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर कृतिकाचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. आता ती गौरवच्या घरी राहत होती आणि जगासाठी गौरवच तिचा नवरा होता. सुरुवातीला सगळंच अनोळखी होतं. घर, वातावरण, सवयी, सगळं काही नवीन. पण त्या सगळ्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसत होती. गौरव तिची खूप काळजी घेत होता. तो तिच्याशी नेहमी शांतपणे बोलायचा. कधी कधी कृतिका त्याच्याकडे पाहायची आणि मनात विचार करायची, हा माणूस माझ्यासाठी इतकं सगळं का करतोय? गौरवच्या डोळ्यात तिच्यासाठी एक वेगळंच प्रेम दिसायचं, पण तो ते कधीच शब्दात सांगत नव्हता. इकडे कृतिकामध्ये हळूहळू बदल दिसायला लागला. ती आधीसारखी शांत, साधी राहणारी राहिली नव्हती. तिनं स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. नवीन कपडे घालायला लागली. केसांची स्टाईल बदलली. थोडं मॉडर्न राहायला लागली. हळूहळू तिचा पूर्ण लुकच बदलला. ती आधीपेक्षा अधिक आत्मविश्वासाने वागायला लागली. आता तिला स्पष्टपणे दिसत होतं, कोणीतरी तिला तिच्या साधेपणासह स्वीकारत होतं, तर कोणीतरी तिला बदलायला भाग पाडत होतं. दुसरीकडे शरदच्या आयुष्यात मात्र वेगळंच सुरू होतं. तो आता मानसीसोबत मोकळेपणाने राहत होता, जगत होता. सुरुवातीला त्याला वाटलं होतं की आता तो पूर्णपणे मोकळा झाला आहे, पण काही दिवसांनी त्याच्या मनात एक विचित्रच अस्वस्थता निर्माण होऊ लागली. कारण कधीतरी त्याला कृतिकाबद्दल बातम्या कळायच्या. एक दिवस त्यानं कृतिकाला पाहिलं आणि तिला पाहून तो थबकला. ती आधीसारखी साधी, शांत मुलगी राहिली नव्हती. ती आता आत्मविश्वासाने चालत होती. सुंदर कपडे घातलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज चमकत होतं. ते दृश्य पाहून शरदच्या मनात अचानक जळफळाट निर्माण झाला. ही माझी बायको, ही इतकी बदलली कशी? त्याच्या मनात विचार आला.
त्याला समजायला लागलं कृतिका आता गौरव सोबत जास्त वेळ घालवत आहे आणि कदाचित ती त्याच्याकडे झुकत आहे. त्या विचाराने शरद बेचैन झाला. एक दिवस त्याने थेट गौरवला फोन केला. गौरव, मला तुझ्याशी बोलायचं आहे, तो कठोर आवाजातच त्याला म्हणाला. दोघंही भेटले. शरदने थेट विषय काढला. तू कृतिकापासून दूर राहा. गौरव शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिला. काय म्हणालास? गौरवने विचारलं. शरद चिडूनच म्हणाला, ती माझी बायको आहे, तू तिच्याजवळ जास्त येऊ नकोस. गौरवच्या चेहऱ्यावर आता शांतपणे राग दिसत होता. तो हळू आवाजात पुन्हा म्हणाला, ती तुझी बायको आहे हे तुला आत्ता आठवतंय का? त्या प्रश्नाने शरद काही क्षण गप्प झाला. गौरव पुढे म्हणाला, ज्यावेळी तू स्वतःच तिला माझ्याकडे सोपवलंस तेव्हा तू विचार केला होता का? शरद काही बोलू शकला नाही, पण काही दिवसांपासून शरदच्या मनात एकच भीती सतत घर करून बसली होती. त्याला वाटत होतं की कृतिका हळूहळू त्याच्यापासून दूर जात आहे आणि त्याचा अंदाज चुकीचा नव्हता. कारण कृतिकाच्या मनातही आता खूप मोठा बदल घडत होता. एकीकडे तिचा नवरा शरद होता, ज्याच्याशी तिनं प्रेमावर विश्वास ठेवून लग्न केलं होतं, पण लग्नानंतर त्याचं प्रेमाचं रूप हळूहळू बदलत गेलं. आणि दुसरीकडे गौरव होता, जो तिच्यासाठी न बोलता न दाखवता वर्षानुवर्ष शांतपणे प्रेम जपत होता. गौरव कृतिकाची खूप काळजी घेत होता, तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत होता. ती दुःखी असली तर तिचं मन हलकं करण्याचा प्रयत्न करत होता, कारण त्याच्या मनात अजूनही तिच्याबद्दल तेच प्रेम होतं जे कॉलेजच्या दिवसांत होतं. फक्त फरक एवढाच होता की त्यावेळी त्यानं ते कधी बोलून दाखवलं नव्हतं आणि आजही तो ते शब्दात सांगायला घाबरत होता. पण तिकडे शरद मात्र दिवसेंदिवस मर्यादा ओलांडत होता. मानसी सोबतचं त्याचं अफेअर आता लपून राहत नव्हतं. घरात असूनही तो कृतिकाला दुर्लक्ष करत होता. तिच्या भावना, तिचा सन्मान काहीच त्याच्यासाठी महत्वाचं उरलं नव्हतं. आणि हळूहळू कृतिकाच्या मनात एक वेगळीच जाणीव जागी होऊ लागली. तिला जाणवू लागलं की गौरव तिच्यासाठी किती काही करत आहे. त्याने कधीही तिच्याकडून काहीच मागितलं नव्हतं, फक्त तिच्या आनंदासाठीच तो जगत होता. एक दिवस कृतिकाला अचानकच गौरवबद्दल अशी गोष्ट कळली ज्यामुळे तिचं मन पूर्णपणे हलून गेलं. गौरवने तिच्यासाठी कपडे खरेदी करून ठेवले होते, तेही 5 वर्षांपूर्वी कॉलेज संपल्यानंतर. आणि एवढंच नाही तर त्यानं आपल्या घरात तिच्यासाठी एक छोटीशी रूम सुद्धा बनवून ठेवली होती. त्या रूम मध्ये कधीतरी कृतिका येईल, तिच्यासोबत आयुष्य घालवता येईल या स्वप्नाने. पण त्याआधीच कृतिकाचं लग्न शरद सोबत झालं आणि गौरवचं प्रेम तिथेच अपूर्ण राहिलं. ही गोष्ट कळल्यावर कृतिकाच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तिला पहिल्यांदाच कळलं होतं की कोणीतरी तिच्यावर इतकं शांत आणि प्रामाणिकपणे प्रेम करत होतं. आता तिचा झुकाव हळूहळू गौरवकडे होऊ लागला. तिने स्वतःला पूर्णपणे हे बदलून टाकले होते, कारण तिला जाणवलं होतं की आपल्या नवऱ्यानं आपल्याला कधीच स्वीकारलं नाही. उलट आपल्या राहणीमानावरून, आपल्या साधेपणावरून तो तिला कमी लेखत होता आणि वरून तिच्याच मैत्रिणी मानसी सोबत अफेअर करत होता. म्हणून कृतिकाने ठरवलं आता स्वतःसाठी जगायचं. त्यामुळेच तिनं स्वतःला पूर्ण बदललं होतं. तिचा पूर्ण लुक बदलला होता. कपडे, स्टाईल, वागणं सगळं बदललं तिने. आता ती आत्मविश्वासाने जगायला लागली. पण हे सगळं पाहून शरदच्या मनात जळफळाट सुरू झाला. त्याला जाणवू लागलं की कृतिका आता त्याच्या नियंत्रणात राहिलेली नाही आणि त्याला याची सर्वात मोठी भीती होती. त्यामुळे तो पुन्हा एक दिवस थेट गौरवकडे गेला आणि त्याला कडक शब्दातच तो सांगू लागला, गौरव, कृतिकापासून तू दूर राहा. ती माझी बायको आहे. पण शरद ज्या गोष्टीची भीती करत होता अगदी तसंच घडायला सुरुवात झालेली होती. कारण त्या दरम्यान कृतिकाने मनात एक मोठाच निर्णय घेतला होता. ती विचार करत होती, जो नवरा लग्नाला 5 वर्ष झाली तरी माझ्याच मैत्रिणीसोबत चोरून अफेअर ठेवतो आहे, जो माझी काळजी घेण्याऐवजी मला माझ्याच मित्राकडे सोपवतो आहे आणि माझ्याबद्दल लोकांसमोर अपमानास्पद गोष्टी बोलतो आहे, अशा माणसासोबत आयुष्य कसं घालवायचं मी? आणि दुसरीकडे मित्र गौरव आहे, जो मला मनापासून प्रेम करतो, माझा सन्मान करतो, माझ्या प्रत्येक दुःखात सुखात माझ्यासोबत उभा राहतो. हा विचार करत करत कृतिकाच्या मनात तिचं उत्तर स्पष्ट झालं आणि त्या रात्री तिने आपला निर्णय घेतला. ती गौरव समोर उभी राहिली. तिच्या डोळ्यात भावना होत्या. आवाज थोडा थरथरत होता, पण शब्द मात्र तिचे स्पष्ट होते. गौरव, मला माहिती आहे मी तुझी बायको नाही आणि हे सगळं तू तुझ्या मित्राच्या म्हणजेच माझ्या नवऱ्याच्या सांगण्यावरून करतो आहे. तिचं बोलणं ऐकून गौरव जरा घाबरला. आता ही आपल्याला कधीच माफ करणार नाही मनात विचार करू लागला. तोच ती म्हणाली, पण मला तुझी बायको व्हायला आवडेल. तिचे हे शब्द ऐकताच गौरवच्या डोळ्यात पाणी आलं, कारण इतक्या वर्षांचं त्याचं शांत प्रेम आज पहिल्यांदाच शब्दात उतरलं होतं. त्या रात्री कृतिकाने स्वतःला पूर्णपणे गौरवच्या हवाली केलं. दोघंही एक झाले आणि तिनं त्याच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. गौरव खूप आनंदी झाला, पण त्याच्या मनात अजूनही एक गोष्ट होती. त्याला वाटत होतं की हे सगळं स्पष्टपणे शरदला सांगायला हवं. म्हणून दुसऱ्या दिवशी त्यानं शरदला भेटायला बोलवलं. गौरव शांतपणे त्याला समजावू लागला, शरद, तू तुझ्या आयुष्यात पुढे जा, मानसी सोबत, मी कृतिका सोबत पुढे जाईन. सगळ्यांसाठी तेच चांगलं आहे.
पण हे ऐकताच शरदचा राग अनावर झाला. तो जोरात ओरडला, मला कृतिकाला सोडायचं नाही, ती माझी बायको आहे. गौरव शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिला, पण शरद थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो पुढे म्हणाला, मला दोघीही पाहिजे आहेत, समजलं? कृतिका पण आणि मानसी पण. गौरव आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. शरद निर्लज्जपणे म्हणाला, आठवड्यातले 5 दिवस मी कृतिकाकडे राहीन आणि विकेंडला मी मानसीकडे जाईन. कुणालाच काहीच कळणार नाही. आणि कृतिका माझ्यावर खूप प्रेम करते. तिची मेमरी परत आली की ती पुन्हा माझ्याकडेच परत येईल. तो गौरवकडे बोट दाखवत म्हणाला, म्हणून तू आता माझ्या बायकोपासून दूर राहायचं, समजलं तुला? इतक्यात दरवाजाजवळ हलकासा आवाज झाला. दोघांचेही लक्ष तिकडे गेले आणि तेव्हा त्यांना दिसली दरवाजाजवळ शांतपणे उभी असलेली कृतिका. तिने सगळंच बोलणं ऐकलं होतं आणि तिच्या डोळ्यात आता एक वेगळाच निर्णय स्पष्ट दिसत होता. गौरव आणि शरद दोघंही काही क्षण स्तब्ध झाले, कारण त्यांना कल्पनाही नव्हती की कृतिका बाहेर उभी राहून सगळं ऐकत आहे. कृतिका हळूहळू आत आली. तिचे पाऊल जड होते, पण तिचा आवाज मात्र अगदी स्थिर होता. ती थेट शरद समोर उभी राहिली. आता पुरे झालं शरद, ती शांतपणे म्हणाली. शरद थोडा चिडून तिच्याकडे पाहू लागला. तू मध्ये बोलू नकोस, हे माझं आणि गौरवचं प्रकरण आहे. कृतिका हलकसं हसली, पण त्या हसण्यात वेदना होती. नाही शरद, हे माझं प्रकरण आहे, कारण ज्याबद्दल तुम्ही दोघे बोलताय ती मी आहे ना. खोलीत काही क्षण शांतता पसरली. कृतिका पुढे म्हणाली, तुला वाटतं मला काहीच समजत नाही. तुला वाटतं मला तुझं आणि मानसीचं अनैतिक नातं कधीच कळलं नाही. शरद थोडा गोंधळला, पण लगेच म्हणाला, तुझा काही गैरसमज झाला आहे. कृतिका लगेच त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, गैरसमज? 5 वर्ष मी तुझ्यासोबत राहिले शरद. प्रत्येक रात्री तू उशिरा घरी यायचाच, फोन लपवून बोलायचा आणि माझ्या डोळ्यांसमोर खोटं हसायचा. मला सगळं समजत होतं रे, पण मी गप्प राहिले, कारण मला वाटत होतं कधीतरी तुला माझी किंमत कळेल. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने ते आवरलं. पण आज तू जे बोललास ना, ते ऐकून मला एक गोष्ट नक्कीच समजली. शरद चिडून म्हणाला, काय समजलं तुला? कृतिका शांतपणे म्हणाली की मी तुझ्यासाठी कधीच तुझी बायको नव्हते, फक्त एक सोय होते, तुझी गरज होते. गौरव तिच्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी काळजी होती. कृतिका पुढे म्हणाली, तुला दोघीही पाहिजे म्हणतोस ना, आठवड्यात 5 दिवस माझ्याकडे आणि 2 दिवस मानसीकडे. ती थोडी थांबली आणि मग ठाम आवाजात म्हणाली, पण शरद, मी वस्तू नाही की तुला हवं तेव्हा वापरायचं आणि हवं तेव्हा बाजूला ठेवायचं. शरदचा चेहरा लाल झाला. तू विसरतेस कृतिका, तू माझी बायको आहेस. कृतिका हळूच डोकं हलवत त्याला म्हणाली, बायको? बायकोचा अर्थ माहिती आहे का तुला? बायको म्हणजे फक्त नावापुरती स्त्री नाही. बायको म्हणजे सन्मान, बायको म्हणजे विश्वास आणि बायको म्हणजे प्रेम. ती थेट त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, आणि हे तिन्ही तू कधीच दिलं नाहीस मला. खोलीत काही क्षण शांतता पसरली. मग कृतिका हळूहळू गौरवच्या जवळ जाऊन उभी राहिली. शरदच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि राग दोन्हीही दिसत होतं. कृतिका म्हणाली, आजपर्यंत मी तुझी बायको म्हणून राहिले, पण आजपासून मी माझ्यासाठीच जगणार आहे. ती गौरवचा हात हलकेच धरते आणि ज्याने मला खरंच मनापासून प्रेम दिलं त्याच्या सोबतच. हे ऐकताच शरद संतापाने ओरडला, कृतिका, तू माझ्यासोबत असं करू शकत नाहीस. कृतिका शांतपणे म्हणाली, मी काही चुकीचं करत नाहीये शरद. चुकीचं तू केलंस आणि त्याची किंमत आज तुला मोजावी लागते. ती पुढे म्हणाली, तू मानसीसोबत पुढे जा, जसं तुला हवं होतं तसं, पण माझं आयुष्य मी आता तुझ्या सावलीत जगणार नाही. गौरव तिच्याकडे पाहत होता. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की कृतिका इतक्या धैर्यानं सगळं बोलत आहे. शरद मात्र रागाने थरथरत होता. त्याने गौरवकडे पाहत दात खात म्हटलं, गौरव, तू मला सगळ्यात मोठा धोका दिलास. गौरव शांतपणे म्हणाला, धोका मी नाही दिला शरद, तू स्वतःलाच दिलास. शरद काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला आणि मग रागाने दरवाजा आपटून तिथून निघून गेला. खोलीत पुन्हा शांतता पसरली. कृतिका थोडी थरथरत होती, कारण इतक्या वर्षांचा निर्णय आज तिनं घेतला होता. गौरव हळूच तिच्याकडे आला. कृतिका, तू खात्रीनं हा निर्णय घेतलायस ना? कृतिका त्याच्या डोळ्यात पाहत हलकेच म्हणाली, हो, कारण आज पहिल्यांदाच मला वाटतंय की मी योग्य माणसासोबत उभी आहे. त्या प्रसंगानंतर घरात काही दिवस खूप तणावाचं वातावरण होतं. शरदच्या मनात राग, पश्चाताप, अहंकार सगळं एकत्र मिसळलं होतं. कृतिका मात्र आता आधीसारखी घाबरणारी, गप्प बसणारी राहिलेली नव्हती. तिच्या डोळ्यात आता स्पष्टता होती. सुरुवातीचे काही दिवस शरद खूप नाटक करू लागला. तो कृतिका समोर येऊन हात जोडून उभा राहायचा. कृतिका, मला माफ कर, माझ्याकडून मोठी चुकी झाली, मी भलत्या मार्गावर गेलो होतो, तू मला अजूनही एक संधी दे, तो वारंवार म्हणायचा. पण कृतिका शांतपणे त्याचं सगळं ऐकायची आणि काहीच उत्तर द्यायची नाही. एक दिवस मात्र तिने स्पष्ट बोलायचं ठरवलं. ती शरद समोर उभी राहिली. तिचा आवाज खूप शांत होता, पण शब्द खूप ठाम होते. शरद, आता हे सगळं नाटक बंद कर.
मी तुझ्यासोबत राहू शकत नाही, मला घटस्फोट हवा आहे. हे ऐकून शरद थोडा थबकला. तो म्हणाला, तू असं का बोलतेस कृतिका? तुझी मेमरी गेली होती ना, तुला काहीच आठवत नव्हतं ना? कृतिका हलकसं हसली. त्या हसण्यात वेदना होती. माझी मेमरी कधीच गेली नव्हती शरद. हे ऐकून शरदच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. कृतिका पुढे म्हणाली, त्या रात्री मी तुम्हा दोघांनाही वरच्या खोलीत पाहिलं होतं. तुझं आणि मानसीचं सगळं बोलणं मी ऐकलं होतं. त्या धक्क्यानंच मी खाली पडले, पण शुद्धीवर आल्यावर सगळंच आठवत होतं. डॉक्टरांना मीच ते सांगायला सांगितलं होतं. शरद खाली मान घालून उभा राहिला. त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. कृतिका हळू आवाजात म्हणाली, मी फक्त शांत राहिले कारण मला बघायचं होतं की तू अजून किती खालच्या पातळीला जाऊ शकतोस. काही क्षण शांतता पसरली. मग कृतिका पुढे म्हणाली, एक गोष्ट मात्र मी तुला सांगायला आले आहे. माझ्याच मैत्रिणीने मला धोका दिला, पण तरीही मी तिला काहीच सांगणार नाही किंवा बोलणार नाही. शरद आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. का? कृतिका म्हणाली, कारण तिला अजूनही वाटतं की तू खूप मोठा माणूस आहे, तिच्यावर खूप प्रेम करतो. जर तिला तुझं खरं रूप कळलं तर कदाचित तीही तुला सोडून जाईल आणि मला कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही. ती थोडी थांबली आणि म्हणाली, त्यामुळं तू मला फक्त घटस्फोट दे आणि तिच्यासोबत तुझं आयुष्य जग. मी तिला कधीच काही सांगणार नाही की मला सगळं माहिती आहे, सगळंच आठवतं. शरद काही वेळ शांत बसून राहिला. त्याच्या मनात खूप विचार चालू होते. त्याला पहिल्यांदाच आपली चूक किती मोठी आहे हे जाणवत होतं. शेवटी तो हळू आवाजात म्हणाला, ठीक आहे कृतिका, मी तुला घटस्फोट देतो. त्या दिवशी त्याने आयुष्यात पहिल्यांदाच मान खाली घालून स्वतःची चूक मान्य केली. काही महिन्यांनंतर कृतिका आणि शरदचा घटस्फोट झाला. त्या दिवशी कोर्टातून बाहेर पडताना शरदने कृतिकाकडे पाहिलं. त्याला आठवलं की हीच ती मुलगी होती जी एकेकाळी त्याच्यासाठी सगळं काही सोडायला तयार होती. पण आज ती पूर्णपणे वेगळी दिसत होती, आत्मविश्वासाने भरलेली, मजबूत आणि स्वतंत्र. त्याला जाणवलं की ज्या मुलीला तो कधी कमी समजत होता तीच आज त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक बनली होती. पण आता खूप उशीर झाला होता. आणखी काही दिवसांनी शरदला कळलं की मानसी त्याचे बरेच पैसे दागिने घेऊन गायब झाली आहे. ती कुठे गेली कुणालाही काहीच माहिती नव्हतं. शरदच्या आयुष्यात आता ना कृतिका उरली होती, ना मानसी आणि ना खरी मैत्री. त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे तो पूर्णपणे आता एकटा पडला होता. आणि तिकडे गौरव आणि कृतिका नवीन आयुष्य सुरू करत होते. गौरवने जेव्हा कृतिकासोबत पुन्हा लग्न केलं तेव्हा लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्यानं तिचा हात धरून एक गोष्ट सांगितली, कृतिका, तुला स्वतःला बदलायची काही गरज नाही. तू जशी आहेस तशीच मला आवडतेस. हे ऐकून कृतिकाच्या डोळ्यात पाणी आलं, कारण इतक्या वर्षांत कुणीही तिला असं कधीच सांगितलेलं नव्हतं. पण तरीही कृतिकाने एक निर्णय घेतला. ती आता स्वतःसाठी जगणार होती. ती ना कोणाच्या दबावाखाली राहणार होती आणि ना कुणाच्या अपेक्षांमध्ये अडकणार होती. ती आता तिच्या मनासारखी राहू लागली होती. तिच्या आवडीचे कपडे घालू लागली, तिच्या मनाप्रमाणे ती जगू लागली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिच्या आयुष्यात आता असा माणूस होता जो तिला बदलण्याचा प्रयत्न अजिबात करत नव्हता. तर जशी आहे तशी तो तिला स्वीकारत होता. गौरव आणि कृतिकाचा संसार हळूहळू आनंदाने फुलत गेला. त्यांच्या नात्यात विश्वास होता, सन्मान होता आणि खरं प्रेम होतं. आणि कृतिकाला शेवटी एक गोष्ट नक्कीच समजली, खरं प्रेम कधीच आपल्याला बदलायला भाग पाडत नाही. खरं प्रेम आपल्याला जसं आपण आहोत तसंच स्वीकारतं आणि त्याच्यातच आयुष्याचं खरं सुख दडलेलं असतं. चला तर मग स्टोरी कशी वाटली खाली कॉमेंट मध्ये नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्यायचं विसरू नका. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.